नमस्कार मित्रांनो. माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कन्या राशीचं डिसेंबर 2023 करताचं संपूर्ण राशीफळ कसे असतील, ग्रहयोग कसे असतील, ग्रहांचे राशांतर आणि ते तुमच्या राशीवर कशा प्रकारे प्रभाव करणार आहेत, कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे, तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे, या सर्व संदर्भात एक खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपले जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत, त्या सर्व 12 राशींचं डिसेंबर 2023 करताचा राशीफळ काय असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कन्या राशीबद्दल चर्चा करणार आहोत. सर्वात पहिल्यांदा आपण तुमचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा करू. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे बुध, जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करतो दिनांक 13 तारखेनंतर, हा तुमच्या दिनांक 13 तारखेनंतर हा बुध वक्री होणार आहे आणि दिनांक 28 तारखेनंतर तो तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो षष्टेश आहे शनी, जो षष्ठ स्थानामध्येच भ्रमण करणार आहे आणि जो अष्टमेश आहे गुरु, हा अष्टमेश जो मंगळ आहे, हा मंगळ तुमच्या तृतीयात भ्रमण करतोय आणि दिनांक 28 तारखेनंतर हा मंगळ तुमच्या चतुर्थात भ्रमण करणार आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये थोडाफार तुम्ही स्ट्रेसमध्ये असाल, थोडाफार तणावाखाली असाल, थोडाफार विचारांमध्ये असाल आणि ती काही वेगळी गोष्ट नाही. कारण तुमची जी राशी आहे खूप अलर्ट आहे. छोट्या-मोठ्या गोष्टींचा खूप सखोलपणे विचार करते आणि छोट्या-मोठ्या गोष्टी किंवा छोटे-मोठे बदल सुद्धा तुमच्यासाठी फार मोठे असतात किंवा तुम्ही त्याचा फार विचार करता. साधारणतः अशाच प्रकारचा काही अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये येण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे आज त्या छोट्या-मोठ्या अनुभवावरती किंवा अशा छोट्या-मोठ्या बदलाने फारसं काही मनाला लावून घेऊ नका. त्याचे फारसे मोठे परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावरती होणार नाही किंवा तुमच्या एकंदरीत जीवनावरती त्याचा परिणाम जाणवणार नाही. मात्र स्ट्रेस, टेन्शन घेऊ नका. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची राहील. त्यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल. तर साधारणतः तुमच्या राशीचा जो धनेश आहे शुक्र, जो की तुमच्या धनस्थानामध्ये भ्रमण करतो आहे. खूपच महत्त्वाची आणि शुभदायी अशा प्रकारची गोष्ट आहे ही. आणि हा जो बुध, हा जो शुक्र, हा शुक्र तुमचा भाग्येश पण आहे. त्याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो दशमेश आहे, हा तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शनी, जो की तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतोय, तो मार्गी झालेला आहे आणि अष्टमेश जो मगाशी सांगितल्याप्रमाणे तृतीयात आहे आणि तो तुमच्या चतुर्थामध्ये सुद्धा भ्रमण करणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण ग्रहस्थितीचा जर का विचार केला तर शुक्र तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ग्रह होतो. तुमच्या संपूर्ण राशीसाठी हा अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रह आहे, जो की स्वतःच्या राशीमध्ये द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतोय. ही अतिशय सकारात्मक अशी गोष्ट आहे. धनाच्या बाबतीत, पैशाच्या बाबतीत किंवा मिळकतीच्या बाबतीत तुम्हाला कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन या महिन्यामध्ये येणार नाहीत. उलट तुमच्या अपेक्षा प्रमाणे मिळकत ही होईल आणि त्याची इन्व्हेस्टमेंट सुद्धा चांगल्या प्रकारची होईल. तर त्यान्वये विचार करायचा झाला तर शुक्राचं जे भ्रमण आहे तुमच्या द्वितीय स्थानात ते शुभफलदायी राहील. त्याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल आणि लाँग रनमध्ये जर का तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट केली असेल, तर त्याचे सुद्धा आउटकम तुम्हाला या दरम्यान निश्चित चांगल्या प्रकारचे मिळतील. तर आर्थिक संदर्भामध्ये तुम्हाला या महिन्यामध्ये काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. त्यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं गृहसौख्य नेमकं कशा प्रकारचं असेल. तर तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे गुरु, जो की तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि या महिन्याच्या 31 तारखेनंतर तो मार्गस्थ सुद्धा होणार आहे. तर साधारणतः गेल्या 3-4 महिन्यापासून जे तुम्ही पाहत असाल तशाच प्रकारचं घरचं वातावरण राहील. आता इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे, की तुमच्या चतुर्थामध्ये रवीचा सुद्धा भ्रमण आहे आणि 28 तारखेला मंगळ सुद्धा येणार आहे. अर्थात त्याला फार वेळ आहे. 17 तारखेला येणारा जो रवी आहे, हा रवी तुमचा व्ययश आहे. तर या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या. घरातले जे पुरुष वर्ग असतील त्यांच्यावर छोट्या-मोठ्या गोष्टींवर वादविवाद होतील किंवा मतभेद होऊ शकतील. कारण नंतर मंगळ सुद्धा येणार आहे आणि याच दरम्यान जो बुध आहे, हा बुध सुद्धा 13 तारखेनंतर तुमच्या चतुर्थात वक्री होणार आहे. तर जे मी सुरुवातीला सांगितलं, की मानसिक तणावाखाली असेल किंवा स्ट्रेस, टेन्शन तुम्हाला जास्त जाणवेल. त्याचं मूळ कारण घरातलं जे व्यक्ती असतील त्यांच्याबरोबर तुमचे होणारे ताणले गेलेले नातेसंबंध हे जास्त प्रमाणात त्याचा मूळ असण्याची शक्यता आहे. या संदर्भात सुद्धा फारशी काळजी करू नका. ग्रहांच्या भ्रमणानुसार ते चालतं. आणि महत्त्वाचं म्हणजे हे जे घरातल्या व्यक्तींबरोबर जे तुमचे नातेसंबंध चांगले जातील किंवा जाण्याची शक्यता आहे, हे जास्त दिवसाकरता नसेल. त्याच्यामुळे त्याचा फारसा विचार करू नका. यानंतर आपण चर्चा करणार तुमचं लव्ह लाईफ नेमकं कशा प्रकारचं असेल. तर साधारणतः तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शनी, जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. तर लव्ह लाईफ बद्दल सांगायचं झालं तरी फारसं काही मोठे प्रॉब्लेम, कॉम्प्लिकेशन तर तुम्हाला येणार नाहीत. जसं तुमचं लव्ह लाईफ चाललेलं असेल त्याचप्रमाणे त्याचा अनुभव दिसून येईल. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा फारसे काही तुम्हाला त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागणार नाही. थोडंसं कारण हा जो तुमचा पंचमेश आहे तो षष्ठात आहे. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना जो आहे तो व्यवस्थित जाईल. फारसे वेगळे नकारात्मक परिणाम तुम्हाला मिळणार नाहीत. त्यानंतर आपण चर्चा करणार आहोत वैवाहिक सुखाबद्दल. तर साधारणतः तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे गुरु, जो की तुमच्या
8व्या सणामध्ये भ्रमण करतोय, तो 31 तारखेनंतर मार्गी होणार आहे. इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या 6व्या सणामध्ये आता राहूचं भ्रमण आहे आणि नेपच्यूनचं सुद्धा भ्रमण आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, की गेल्या महिन्यातच राहू वगैरे तुमच्या सप्तम स्थानात आलेले आहेत किंवा केतू हा तुमच्याच राशीमध्ये आलेला आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवा. राहू केतूचं जे भ्रमण असतं, जर का तुमच्या राशीमध्ये किंवा सप्तमात असेल, तर थोडंसं आपण मिसगाईड होण्याची शक्यता जास्त प्रमाणात. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला जशा वाटतात, तशा त्या प्रत्यक्षात नसतात. आता खास करून जर तुम्ही विवाहित असाल, तर वैवाहिक विचारांच्या काही गोष्टी तुम्हाला थोड्याशा वेगळ्या वाटतील. त्याबद्दल थोडासा मनात संशय येऊ शकेल. कुठलंही कारण असतं. आता आणि तुम्ही संशय घेणं किंवा दुसऱ्यावरती विश्वास सरळ-सरळ न देणं, हा तुमच्या राशीचा तसा खाक्या. अर्थात काही गोष्टींमध्ये हा अनुभव किंवा हा जो गुण आहे तो उपयोगी ठरतो. परंतु म्युच्युअल रिलेशनशिपमध्ये हा गुण तेवढासा व्यवस्थित नसतो किंवा तेवढासा चांगला होत तर नाही. त्यामुळे थोडंसं या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैवाहिक जोडीदार त्यांच्या आरोग्याकडे थोडं लक्ष द्या. वैवाहिक जोडीदाराच्या संदर्भात छोट्या-मोठ्या गोष्टीवरून गोष्टी आहेत तर थोड्याशा वेगळ्या तऱ्हेचा अनुभव येईल. तर त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण विचार करणार आहोत तुमचं जे तुमचं जे करियर असेल त्या संदर्भात. साधारण तुमचा जो कर्मेश आहे बुध, हाच बुध तुमच्या चतुर्थात भ्रमण करतो. 13 तारखेनंतर वक्री होणार आहे आणि 29 तारखेनंतर तो तुमच्या तृतीयात जाणार आहे. तर ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणी जे गुप्त शत्रू असतील म्हणजे असे व्यक्ती की ज्या तुमच्या तोंडावर फार चांगलं बोलतात आणि मागून तुमच्याबद्दलच्या काही वेगळ्या प्रकारच्या गोष्टी कागाळ्या करतात. यांच्यापासून थोडंसं सावध राहणं गरजेचं राहील. कागदोपत्री व्यवहार खास करून या दरम्यान करू नका. म्हणजे तुम्ही बिझनेस करत असाल, नोकरी करत असाल, काहीही करत असाल, तर कागदोपत्री व्यवहार करताना काळजी घ्या. कागदोपत्री व्यवहारामध्ये चुकले जाणं किंवा कागदोपत्री व्यवहार चुकीचे ठरणे, अशा प्रकारचे काही अनुभव या दरम्यान तुम्हाला येऊ शकतात. तर थोडीशी काळजी घ्या. त्याचप्रमाणे ह्या संपूर्ण महिन्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या मानसिक स्वास्थ्यावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील आणि आर्थिक संदर्भात काहीही काळजी करू नका. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोग आणि त्याचे मिळणारे परिणाम. जसं की दिनांक 5 तारखेला शनी आणि शुक्राचा त्रिकोण योग होणार आहे. शनी जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो शुक्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करतोय. दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. अतिशय उत्तम आणि शुभफलदायी अशा प्रकारचा हा योग आहे. कारण शनी तुमचा पंचमेश पण आहे आणि जो शुक्र आहे हा तुमचा भाग्यश आहे आणि द्वितीयश आहे. तर आर्थिक संदर्भात काही महत्त्वपूर्ण घडामोडी होतील किंवा आर्थिक संदर्भात काही चांगले तुम्हाला लाभ मिळू शकतील. असे लाभ की गेल्या कित्येक महिन्यापासून किंवा कालावधीपासून प्रलंबित होते. अशा प्रकारचे काही उत्तम लाभ या दरम्यान मिळू शकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. काही चांगली इन्व्हेस्टमेंट सुद्धा होईल. यानंतर दिनांक 8 तारखेला बुध आणि गुरूचा सुद्धा त्रिकोण योग होणार आहे. तर साधारणतः गुरु जो की तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो बुध तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध सुधारतील, स्मूथ होतील. त्याचप्रमाणे घराच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण जर काही निर्णय तुम्हाला घ्यायचे असेल, वास्तूच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण कामं करायची असेल, त्याकरता सुद्धा हा जो कालावधी आहे, हा कालावधी तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. वैवाहिक जोडीदारापासून नातेसंबंध सुद्धा या दरम्यान सुधारतील. याचप्रमाणे दिनांक 21 तारखेला शुक्र आणि हर्षलचा प्रतियोग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या द्वितीयात भ्रमण करतो आणि जो हर्षल तुमच्या अष्टमात भ्रमण करतोय, दोघांचा प्रतियोग होणार आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे या दरम्यान तुमच्या खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. 2 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही जी काही इन्व्हेस्टमेंट कराल या दरम्यान ती व्यवस्थित होते किंवा किंवा तुमचे जे पैसे आहेत ते तुम्हाला अपेक्षित आहे त्याप्रमाणे युटिलाइज होत आहेत की नाही. अशा प्रकारच्या काही गोष्टी म्हणजे आर्थिक संदर्भात थोडीशी तुम्हाला या दरम्यान काळजी घेणं गरजेचं राहील. मग ते खर्च असेल किंवा बचत असेल किंवा गुंतवणूक असेल. थोडी या संदर्भात काळजी घ्या. अर्थात शुक्र हर्षाचा प्रतियोग आहे, तो दिनांक 21 तारखेला होणार आहे. याचप्रमाणे दिनांक 22 तारखेला रवी आणि बुधाची सुद्धा युती होणार आहे. रवी जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल आणि बुध जो की वक्री असणाऱ्या दोघांची युती होणार आहे. अर्थात रवी तुमचा व्ययश आहे, बुध तुमचा लग्नेश आहे आणि त्याची युती तुमच्या चतुर्थात होणार आहे. तर घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध जास्त प्रमाणात ताणले जातील, वादविवाद होतील आणि मतभेद, मतवैचित्र्य किंवा मिसअंडरस्टँडिंग, गैरसमज अशा प्रकारच्या काही गोष्टी तुमच्यामध्ये आणि तुमच्या घरातल्या व्यक्ती त्याच्यामध्ये दिसून येतील. तर त्या संदर्भात सुद्धा स्वतःवरती नियंत्रण ठेवणं थोडंसं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 25 तारखेला शुक्र आणि नेपच्यूनचा त्रिकोणी योग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय आणि जो शुक्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल, दोघांचा त्रिकोणी योग होणार आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा योग आहे. या दरम्यान विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरायला जाण्याचा संभव होतो. कागदोपत्री व्यवहार, कुठलं काही कमिटमेंट, प्रॉमिसेस करणं, अशा गोष्टी तुम्ही या दरम्यान निश्चित करू शकता. जी कामं तुमची होत नाहीत, या कामाला प्रलंबित राहतायत, कागदोपत्री व्यवहाराशी संबंधित खास करून तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात ज्या काही गोष्टी असतील, काही ठिकाणी असं होतं की पैसे आपण भरतो, पैसे मिळत नाहीत किंवा पैशाच्या संदर्भातल्या काही गोष्टी, जे कॉम्प्लिकेशन वगैरे असेल, ते या दरम्यान बऱ्याच प्रमाणात सॉर्ट आउट होतील. तर अशा प्रकारची जी काही प्रकरण असेल, ते तुम्ही या दरम्यान हाती घेऊ शकता आणि ते पूर्णत्वास सुद्धा सहजपणे जातील. त्याचप्रमाणे दिनांक 27 तारखेला गुरु आणि रवीचा त्रिकोणी होणार आहे. मंगळ बुधाची युती आहे आणि बुध नेपच्यूनचा केंद्र सुद्धा आहे.
रवी जो काही तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल आणि जो गुरु तुमच्या अष्टमात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोणी योग होणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण असा योग आहे, शुभफलदायक सुद्धा राहील. खास करून घराच्या संदर्भात तुम्हाला काही नवीन वास्तू घ्यायची असेल, रेनोव्हेट करायचं असेल किंवा वास्तूच्या संदर्भात जी काही महत्त्वाची कामं असतील, ती या दरम्यान तुम्ही करू शकता. ती सहजपणे होताना दिसेल. या दरम्यान तुम्हाला काही अनपेक्षित लाभ सुद्धा मिळू शकतील. फक्त घरातल्या ज्या छोट्या व्यक्ती असतील, त्यांच्यावर छोट्या-मोठ्या गोष्टी वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे दिनांक 28 तारखेला नेपच्यून आणि मंगळाचा सुद्धा केंद्रयोग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय आणि जो नेपच्यून तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. घरातले ज्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचं आहे. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर करू शकतील, तर काळजी घेणं महत्त्वपूर्ण आहे. याचप्रमाणे या महिन्याची अमावास्या आहे ती 12 तारखेला आहे आणि जी पौर्णिमा आहे ती 26 तारखेला आहे. अमावास्या आणि पौर्णिमेच्या दिवशी रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे हे थोडं जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे आपण जास्त प्रमाणात भावनातीत होतो आणि तुमची जी रास आहे इमोशनल पण आहे, थोडीशी अलर्ट पण आहे. त्यामुळे अमावास्येच्या आसपास अशा प्रकारचे मानसिकदृष्ट्या थोडंसं अस्थैर्य वगैरे जाणवणं अशा प्रकारचे अनुभव तुम्ही घेतच असाल. तर या दरम्यान तर या संदर्भातच या महिन्यात सुद्धा साधारणतः 12 आणि 26 तारखेदरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. तर मित्रांनो, हे होतं कन्या राशीचं डिसेंबर 2023 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला राशीफळ कसं वाटलं? आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला? खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे, मराठी ज्योतिष कट्टा, हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.